Hello student, myself Sarode Nita Panduranga, Department of Environmental Science, TC College, Baramati. Our paper code is EVS 1202. Our paper title is Fundamentals of Environmental Biology, second. Our unit is 5th. This is the last unit of our syllabus, and now we study last point in our syllabus, that is the types of interaction. First of all, introduction. What is meant by interaction? In ecology, a biological interaction is the effect that a pair of organisms living together in a community have on each other. म्हणजे बायोलॉजी म्हणजे काय? इंटरॅक्शन ही हा एक इफेक्ट ऑफ द पेअर ऑफ ऑर्गॅनिझम लिव्हिंग टुगेदर. म्हणजे हा इफेक्ट आहे एका एन्व्हायरमेंटमध्ये दोन ऑर्गॅनिझम राहतात आणि त्याचा एकमेकांवर काय इफेक्ट होतो याला आपण इंटरॅक्शन म्हणतो. आणि ते एका कम्युनिटीमध्ये राहतात आणि ते एकमेकांसोबत इंटरॅक्ट होतात, त्यावेळेस त्यांच्यासोबत जो काही इफेक्ट होतो एकमेकांवर त्याला आपण बायोलॉजिकल इंटरॅक्शन म्हणतो. फॉलोइंग आर द टाइप्स ऑफ इंटरॅक्शन. मेनली इंटरॅक्शनचे दोन टाइप्स आहेत, एक इंट्रास्पेसिफिक इंटरॅक्शन आणि इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन. इंट्रास्पेसिफिक इंटरॅक्शन म्हणजे काय, तर याच्यामध्ये इंटरॅक्शन इन सेम स्पेसिसमधलं जे काही इंटरॅक्शन आहे, म्हणजे समजा एक सेम ऑर्गॅनिझम बिलॉंग्स टू द सेम स्पेसिस, ज्या सेम स्पेसिसमधलं इंटरॅक्शन आहे त्याला आपण इंट्रास्पेसिफिक इंटरॅक्शन म्हणतो. आणि इंटरस्पेसिफिकमध्ये डिफरंट स्पेसिसमधलं जे काही इंटरॅक्शन आहे त्याला आपण इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन म्हणतो. म्हणजे मेनली इंटरॅक्शनचे दोन टाईप आहेत. इंट्रास्पेसिफिक इंटरॅक्शन, इट इज इंटरॅक्शन इन अ सेम स्पेसिस, अँड इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन, इट इज अ इंटरॅक्शन इन डिफरंट स्पेसिस. इट इज अ लॉंग टर्म इंटरॅक्शन इज कॉल्ड सिम्बायोसिस. आणि जे काही लॉंग टर्म इंटरॅक्शन असतं त्याला आपण सिम्बायोसिस असं म्हणतो. हे झालं नॉर्मल डेफिनेशन ऑफ इंटरॅक्शन, टाइप्स ऑफ इंटरॅक्शन. देन नॉर्मली देर आर व्हेरियस टाइप्स ऑफ इंटरॅक्शन. पहिला आहे प्रिडेशन, देन हर्बिओरी, पॅरासिटिझम अँड ॲलिलोपॅथी, देन म्युच्युअलिझम, कमेन्सलिझम, पॅरासिटिक इंटरॅक्शन अँड अँटीबायोसिस. हे जे काही एनलिस्ट केलेले टाईप आहे त्याच्यामध्ये आपल्याला सिलेबसमध्ये मेनली 4 टाईप आहेत. पहिला आहे प्रिडेशन, हर्बिओरी, पॅरासिटिझम अँड ॲलिलोपॅथी. हे 4 टाईप आपण स्टडी करणार आहोत. पहिला आहे प्रिडेशन. व्हॉट इज मीन बाय प्रिडेशन? प्रिडेशन इज अ बायोलॉजिकल इंटरॅक्शन वेअर वन ऑर्गॅनिझम द प्रिडेटर किल्स अँड इट्स अनदर ऑर्गॅनिझम इट्स प्रे. म्हणजे एक प्रिडेशन म्हणजे इट इज अ ऑर्गॅनिझम विच किल अनदर ऑर्गॅनिझम फॉर देअर फूड. म्हणजे एक ऑर्गॅनिझम दुसऱ्या ऑर्गॅनिझमला मारून त्याची उपजीविका भागवतो किंवा त्याचं फूड सोर्स अवेलेबल करतो, याला आपण प्रेडेशन म्हणतो. इट इज वन ऑफ द फॅमिली ऑफ कॉमन फीडिंग बिहेवियर दॅट इन्क्लूड्स पॅरासिटिझम अँड मायक्रोप्रेडेशन विच युजली डू नॉट किल द होस्ट, अँड पॅरासिटिझम विच ऑलवेज डज इव्हेंच्युअली. म्हणजे प्रिडेशन म्हणजे काय? प्रिडेशन हॅज बीन ए मेजर ड्रायव्हर ऑफ इव्होल्युशन सिन्स ॲट लिस्ट द कॅम्ब्रियन पिरियड्स. हे मेजर ड्रायव्हर आहे प्रिडेशन हा इव्होल्युशनचा. इट मीन्स ऑर्गॅनिझम डिराइव्ह इट्स फूड बाय किलिंग द होस्ट. म्हणजे जो काही ऑर्गॅनिझम आहे तो त्याचं फूड कसं डिराइव्ह करतो, तर दुसऱ्या होस्टला किल करून तो त्याचं फूड डिराइव्ह करतो, याला आपण प्रिडेशन म्हणतो. द बेस्ट नोन एक्झाम्पल ऑफ प्रिडेशन इन्व्हॉल्व कार्निव्हर्स. ह्याचं एक्झाम्पल मेन आहे कार्निव्हर्स. म्हणजे कार्निव्हर्स हे हर्बिव्हर्सवर डिपेंड असतात त्यांच्या फूडसाठी आणि ते हर्बिव्हर्सला किल करून त्यांचं फूड मटेरियल डिराइव्ह करतात, त्याला आपण प्रिडेशन म्हणतो. इन विच वन ॲनिमल्स कन्झ्युम्स अदर. म्हणजे एक ॲनिमल दुसऱ्या ॲनिमलला कन्झ्युम करून तो सर्वाईव्ह होतो किंवा जगतो, त्याला आपण प्रिडेशन असं म्हणतो. This is the image of the predation. Predation is a relationship between the predator and the prey species. The predator survives by killing and eating prey. Predator are always in higher trophic level than the prey. म्हणजे याच्यामध्ये जे काही दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये प्रे आणि प्रेडेटर रिलेशनशिप याच्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि प्रेडेटर आर ॲट लीस्ट सेकंडरी कन्झ्युमर्स ऑर अबोव व्हाईल प्रे कॅन बी प्रायमरी कन्झ्युमर. ह्याच्यामध्ये प्रिडेटर हे सेकंडरी कन्झ्युमर आहेत आणि प्रे हे प्रायमरी कन्झ्युमर आहेत, म्हणजे हर्बिव्हर्स आहेत. हे पहिलं झालं इंटरॅक्शन, ते आहे प्रिडेशन. देन सेकंड वन आहे हर्बिओरी. हर्बिओरी इज अ consumption of a plant material by animals and herbivores are animals adapted to eat plants. म्हणजे हर्बिओरी म्हणजे काय, तर कन्झम्पशन ऑफ अ प्लांट. हर्बिओर म्हणजे प्लांट मटेरियल कन्झम्पशन करतात, त्यांना आपण हर्बिओरी म्हणतो. बाय ॲनिमल्स अँड हर्बिओर्स
आर ॲनिमल्स अडॅप्टेड टू इट प्लांट्स, म्हणजे जे ॲनिमल प्लांटवर डिपेंड आहेत किंवा विच ॲनिमल्स डिराइव्ह फूड फ्रॉम प्लांट इज कॉल्ड ॲज द हर्बिव्हरी. ॲज इन प्रेडेटर प्रे इंटरॅक्शन, दिस इंटरॅक्शन डिराइव्स adaptation in both the herbivore and the plant species it eats. Herbivores are animals whose primary food source is plant based. आपण याआधी पण स्टडी केलेला आहे. हर्बिव्हर्स म्हणजे असे ॲनिमल्स जे त्यांच्या फूडसाठी प्लांट मटेरियलवर अवलंबून असतात किंवा त्यांचं फूड मटेरियल हे प्लांट बेस्ड असतं, त्याला आपण हर्बिव्हर्स म्हणतो. एक्झाम्पल ऑफ द हर्बिव्हर्स इन्क्लूड vertebrates like deer, koalas and some bird species as well as invertebrates such as the क्रिकेट अँड कॅटरपिलर्स. म्हणजे याचे एक्झाम्पल काय आहे तर डिअर आहे, कोलाज आहे, बर्ड स्पेसीज आहे किंवा क्रिकेट अँड कॅटरपिलर्स, म्हणजे हे हर्बिव्हरीचे एक्झाम्पल आहे. मेनली हर्बिव्हरी म्हणजे काय, कन्झम्पशन ऑफ अ प्लांट मटेरियल्स बाय ॲनिमल्स. प्लांट मटेरियल ॲनिमल्स कन्झ्युम करतात, त्याला आपण हर्बिव्हरी म्हणतो. हर्बिव्हरी इज अ फॉर्म ऑफ प्रिडेशन इन विच द प्रे ऑर्गॅनिझम is a plant predator and प्रे पॉप्युलेशन अफेक्ट द इच अदर डायनॅमिक्स. म्हणजे हर्बिव्हरी म्हणजे हा प्रिडेशनचा एक प्रकारचा फॉर्म आहे, कारण ते प्लांटवर डिपेंड आहेत ॲज अ फूड मटेरियल म्हणून ते प्लांट they are depend on the plant for their life cycle and for their survival. This is the diagram of herbivory. Control of herbivores by carnivores. Plant fight like plant defense. Importance of herbivores economically. आणि हे जी काही हर्बिव्हरी आहे ही इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट आहे, किंवा कारण प्लांट्सची जी काही व्हॅल्यू आहे इकॉनॉमिकली ती मोस्ट इम्पॉर्टंट आहे, म्हणून हर्बिव्हरी हे इंट्रॅक्शनसुद्धा नेचरमध्ये खूप मोस्टली इम्पॉर्टंट आहे. देन आहे पॅरासिटिझम. पहिलं प्रिडेशन होतात, आपण पॅरासिटिझम बघणार आहोत. इन दिस इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम द पॅरासाइट कन्झ्युम्स न्यूट्रिएंट्स फ्रॉम अदर ऑर्गॅनिझम इट्स होस्ट रिझल्टिंग इन अ डिक्रीज इन फिटनेस टू द होस्ट. म्हणजे इंडिव्हिज्युअल जे काही ऑर्गॅनिझम आहेत, म्हणजे जे काही पॅरासाइट आहेत ते कन्झ्युम करतात न्यूट्रिएंट्स, त्याच्या म्हणजे न्यूट्रिएंट्स दे कन्झ्युम न्यूट्रिएंट्स फ्रॉम अनदर ऑर्गॅनिझम. म्हणजे न्यूट्रिएंट कन्झ्युम करतात ते दुसऱ्या ऑर्गॅनिझमला, म्हणजे फक्त हार्म करतात, ते किल करत नाही. तसं प्रिडेशनमध्ये वन ऑर्गॅनिझम किल करतात दुसऱ्या ऑर्गॅनिझमला फॉर देअर फूड, पण ह्याच्यामध्ये फक्त हार्म करतात. इन होस्ट रिझल्टिंग इन अ डिक्रीज इन फिटनेस ऑफ द होस्ट. आणि मग ह्याच्यामुळे काय होतं, जो काही होस्ट आहे त्याची जी फिटनेस आहे बॉडीची ती डिक्रीज होते. इन सम केस कॉज डिसीज टू द होस्ट ऑर्गॅनिझम. आणि कधी कधी ह्या पॅरासिटिझममुळे दुसऱ्या ऑर्गॅनिझमला डिसीज पण होऊ शकतो. पॅरासिटिझम इज अ सिम्बायोटिक रिलेशनशिप बिटवीन स्पेसीज वेअर वन ऑर्गॅनिझम द पॅरासाइट लिव्ज ऑर इनसाइड अदर ऑर्गॅनिझम. म्हणजे ह्याच्यामध्ये एक ऑर्गॅनिझम दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या शरीराच्या आतमध्ये राहून पण दुसऱ्या शरीराच्या आतमध्ये राहून पण त्याची जी काही न्यूट्रिएंट आहे ते सक करून त्याची उपजीविका भागवतो किंवा तो सर्वाईव्ह होतो. द होस्ट कॉजिंग इट सम हार्म अँड इट्स अडॅप्टेड स्ट्रक्चरली टू दिस वे ऑफ लाईफ. ए पॅरासिटिक रिलेशनशिप इज वन ऑफ विच one organism the parasite lives off on another organism, the host harming it and possibly causing death. म्हणजे आपण म्हणली पॅरासाइट म्हणतो. पॅरासाइट म्हणजे काय, तर ते दुसऱ्यांवर डिपेंड असतात त्यांच्या फूड मटेरियलसाठी किंवा त्यांच्या बॉडीच्या आतमध्ये राहून ते फूड मटेरियल डिराइव्ह करतात, त्याला आपण पॅरासाइटिक म्हणतो. आणि मग पॅरासिटिझम म्हणजे काय, तर हे जे काय आहे हे होस्टमधलं जे काही होस्ट आहे त्याचे न्यूट्रिएंट आहे ते कॅप्चर करतात आणि त्याच्यावर ते आपली लाईफ सर्वाईव्ह करतात, किंवा दुसरा जे काही ऑर्गॅनिझम आहे त्याला त्याचे न्यूट्रिएंट्स कन्झ्युम करतात. आणि कधी कधी याच्यामध्ये तो जो काही होस्ट ऑर्गॅनिझम आहे त्याला डिसीज पण कॉज होऊ शकतो. द पॅरासाइटिक लिव्ज ऑन ऑर इन द बॉडी ऑफ द होस्ट. द फ्यू एक्झाम्पल ऑफ पॅरासाइट आर टेपवॉर्म्स, फ्लियाज अँड बॉर्नेकल्स. म्हणजे हे त्याचे एक्झाम्पल आहेत पॅरासिटिझमचे. टेपवॉर्म आहे ते पण दुसऱ्याच्या बॉडीमध्ये राहून त्याचे न्यूट्रिएंट्स सक करतात आणि सर्वाईव्ह होतात. फ्लियाज पण तसेच, आणि बॉर्नेकल्स पण दुसऱ्या याच्यावर ग्रो होऊन स्वतःची उपजीविका भागवतात किंवा स्वतः सर्वाईव्ह होतात, आणि त्याच्यामुळे दुसऱ्या ऑर्गॅनिझमचं त्याची बॉडी आहे ती हार्मफुल होते. पॅरासाइटिक प्लांट्स अँड फंजाय कॅन अटॅक ॲनिमल्स. हे आहे पॅरासिटिझम. ह्याच्यामध्ये बघा पॅरासिटिझमचं एक्झाम्पल आहे, याच्यात दिलं आहे ह्युमन स्किन दाखवलेली आहे आणि वरती मॉस्किटो आहे. तर मॉस्किटो हा म्हणजे
फक्त रक्त शोषून घेतात समजा, मग ते ते म्हणजे ह्युमन होस्ट झाला आणि मॉस्किटो जो काय आहे तो पॅरासाईट झाला, म्हणजे तो विदाऊट हार्म म्हणजे एका दुसऱ्या याला किल न करता त्याच्यामधून फक्त न्यूट्रिएंट्स सक करून घेतो फॉर द सर्वायवल ऑफ देअर ओन बॉडी. की कन्सेप्ट पॅरासिटिम इज अ सिम्बायोटिक रिइंटरॅक्शन इन व्हेअर वन ऑर्गॅनिझम डिराईव्ह इन न्यूट्रिएंट्स फ्रॉम अनादर ऑर्गॅनिझम. त्याचे की टर्म्स काय आहे, पॅरासाइटिक आणि होस्ट, हे मेन एक्झाम्पल आहे ह्याचं पॅरासिटिझमचं. नेक्स्ट सेकंड वन आहे ॲलेलोपॅथी. व्हॉट इज मीन बाय ॲलेलोपॅथी? Allelopathy is a biological phenomenon by which an organism produces one or more biochemicals that influence the germination, growth, survival, reproduction and other animals. Allelopathy म्हणजे हे एक बायोलॉजिकल फेनॉमेना आहे आणि याच्यामध्ये which an organism produces one or more biochemicals म्हणजे एक ऑर्गॅनिझम एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त बायोकेमिकल्स फॉर्म करतात आणि ते कशासाठी उपयोगात असतात तर जर्मिनेशनसाठी, ग्रोथसाठी, सर्वायवलसाठी किंवा प्रोडक्शनसाठी किंवा रिप्रोडक्शनसाठी, बाकीच्या ऑर्गॅनिझमच्या रिप्रोडक्शनसाठी. दीज आर अ ग्रेट एक्झाम्पल ऑफ ॲलिलोपॅथी इन प्लांट्स. आणि ॲलिलोपॅथीची ग्रेट एक्झाम्पल प्लांट्समध्ये आहेत. फॉर इन्स्टॅक्ट मेनी ट्रीज यूज ॲलिलोपॅथी टू प्रोटेक्ट देअर स्पेस बाय युझिंग देअर रूट्स टू पुल मोर वॉटर फ्रॉम सॉईल. आणि ही कन्सेप्ट ट्रीज जास्त प्रमाणात वापरतात. म्हणजे एक्झाम्पल ट्रीजचे जे काही रूट्स आहेत ते वॉटर फाइंड आउट करण्यासाठी ते लांब लांबपर्यंत जातात जमिनीमध्ये, सॉईलमधनं लांब लांबपर्यंत जातात, जिथे वॉटर आहे तिथे ते कंझ्युम करतात. म्हणजे हे ॲलिलोपॅथीचं एक्झाम्पल आहे. म्हणजे ते तसे प्रकारचे त्यांच्यामध्ये बायोकेमिकल्स सिच्युएट करतात किंवा जनरेट करतात की जेणेकरून त्यांच्यामध्ये ते त्या वॉटरपर्यंत पोहोचू शकतात आणि ते म्हणजे जेणेकरून प्लांटला ग्रो व्हायला मदत होईल. अदर ट्रीज दॅट आर नोन टू एक्झिबिट ॲलिलोपॅथिक टेंडेन्सीज इन्क्लूड मॅपल, पाईन अँड युकॅलिप्टस. म्हणजे हे एक्झाम्पल आहेत ॲलिलोपॅथिकचे, मॅपल, पाईन अँड युकॅलिप्टस. ॲलिलोपॅथी हा एक ग्रीक वर्ड आहे, ॲलिलॉन विच मीन्स ऑफ ईच अदर. ॲलिलॉन म्हणजे ईच अदर अँड पॅथॉन्स विच मीन टू सफर. म्हणजे ॲलिलोपॅथी रेफर्स टू द केमिकल्स रिलीज इन टू द एन्व्हायरमेंट व्हेअर इट अफेक्ट्स द डेव्हलपमेंट अँड ग्रोथ ऑफ अ नेबरिंग प्लांट्स. म्हणजे ॲलिलोपॅथी काय रेफर्स करते तर केमिकल्स रिलीज इन टू एन्व्हायरमेंट, जे काही केमिकल्स एन्व्हायरमेंटमध्ये रिलीज झालेले आहेत, व्हेअर इट अफेक्ट्स द डेव्हलपमेंट अँड ग्रोथ ऑफ नेबरिंग प्लांट्स. आणि ते कशाला अफेक्ट करतात तर जे डेव्हलपमेंट आहे नेबरिंग प्लांट्सची किंवा ग्रोथ आहे त्याला ते अफेक्ट करतात, त्याला आपण ॲलिलोपॅथी म्हणतो. देन पुढची टर्म आहे, दिस इज द लास्ट टॉपिक इन आवर सिलेबस, दॅट इज द बायोलॉजिकल इन्व्हॅजन. बायोलॉजिकल इन्व्हॅजन आर अ मेजर फोर्स ऑफ चेंज अफेक्टिंग मेनी डायमेन्शन्स ऑफ अ लाईफ ऑन द अर्थ. बायोलॉजिकल इन्व्हॅजन म्हणजे असा एक चेंज आहे तो एक अफेक्टिंग मेनी डायमेन्शन्स ऑफ लाईफ ऑन अर्थ आणि खूप डायमेन्शनला तो अफेक्ट करतो. इन्व्हॅजन रिझल्ट्स व्हेन स्पेसीज कॉलोनाइज न्यू जिओग्राफिक रिजन. म्हणजे व्हेन स्पेसीज कॉलोनाइज न्यू जिओग्राफिक रिजन विच आर रिझल्ट. Humans have dramatically altered invasion dynamics, especially with the global expansion of trade in modern times. म्हणजे इन्व्हॅजन स्पेसीज आहेत त्या स्पेसीज आयसोलेटेड केलेल्या असतात किंवा आयसोलेटेड असतात. इन्व्हॅजन रिझल्ट्स व्हेन स्पेसीज कॉलोनाइज न्यू जिओग्राफिक रिजन. म्हणजे इन्व्हॅजन कधी रिझल्ट होतं तर ज्यावेळेस न्यू स्पेसीज कॉलोनाइज होतात एका जिओग्राफिक रिजनमध्ये, त्यावेळेस आपल्याला बायोलॉजिकल इन्व्हॅजन हे दिसतं. द इन्व्हॅजन प्रोसेस can be viewed as a series of steps that are initiated when propagulates a species, seed, eggs, larvae, vegetative material, mature individuals, etc. are sampled in their native range and transported to a new area. Invasive carp are fast growing. म्हणजे इन्व्हेजिव्ह जे काही स्पेसीज आहेत त्या फास्ट ग्रोविंग असतात, ॲग्रेसिव्ह असतात अँड ॲडॅप्टेबल फिश दॅट आर आउट कम्पिटिंग native fish species for food and habit in much of mid section of the United States. ही प्रोसिजर आहे इन्व्हेजिव्ह स्पेसीसची. याच्यामध्ये इकॉलॉजी, मॅनेजमेंट आणि इकॉनॉमिक्स या तिन्ही गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड होतात. याच्यामध्ये अरायवल आहे फर्स्टली, देन एस्टॅब्लिशमेंट ऑफ आयसोलेटेड पॉप्युलेशन, देन स्प्रेडिंग अँड देन वाईडली इस्टॅब्लिश्ड पॉप्युलेशन, देन रिस्क असेसमेंट, इंटरनॅशनल continence, inspection, detection, eradication, domestic contamination, barrier zone, monitoring, suppression, management cost, market values and non-market values. म्हणजे ह्या ज्या काही ही जी पूर्ण काही ही प्रोसेस आहे ही आहे बायोलॉजिकल इन्व्हॅजनची. मेनली बायोलॉजिकल इन्व्हॅजन इज अ
This is the process of biological invasion. Biological invasion is a invasion or major force of a change affecting many dimensionला अफेक्ट करतं अर्थ फॉर्मवरच्या. आणि त्याच्यामध्ये इन्व्हेजिव्ह स्पेसीज म्हणजे काय, तर इन्व्हेजिव्ह स्पेसीज म्हणजे अशा स्पेसीज हे एक ॲम्फिबियन असू शकतं किंवा फंगस असू शकतात, फिश असू शकतं, इन्सेक्ट असू शकतं, प्लांट असू शकतं, बॅक्टेरिया असू शकतं, दॅट इज नॉट अ नेटिव्ह टू ॲन इकोसिस्टम. ते इकोसिस्टमला नेटिव्ह नसतात किंवा तिथल्या इकोसिस्टमचा भाग नसतात, पण ते इकोसिस्टमला हार्म कॉज करतात. याला आपण इन्व्हेजिव्ह स्पेसीज म्हणतो किंवा इन्व्हेजिव्ह स्पेसीज म्हणतो. दे कॅन हार्म द इन्व्हायरमेंट, द इकॉनॉमी और इवन ह्युमन हेल्थ. ते इन्व्हायरमेंटला हार्म करतात, इकॉनॉमीला हार्म करतात अँड ह्युमन हेल्थला पण हार्म करतात. दे स्पेसीज दॅट ग्रो अँड रिप्रोड्यूस क्विकली, म्हणजे ज्या स्पेसीज ग्रो होतात फास्टली, रिप्रोड्यूस पण होतात फास्टली आणि ॲग्रेसिव्हली स्प्रेड होतात त्या आणि हार्म कॉज करतात, त्याला आपण इन्व्हेजिव्ह हे लेबल करू शकतो. आणि इन्व्हेजिव्ह स्पेसीसचं मेन एक्झाम्पल आहे कोगॉन ग्रास. हे ॲशियन प्लांट आहे दॅट अराइव्ड इन युनायटेड स्टेट्स. ते युनायटेड स्टेट्समध्ये अराइव्ड झालेलं आहे आणि ते सीड पॅकिंग मटेरियल सोबत आलेलं आहे. आणि इट इज अ न्यू स्प्रेडिंग थ्रू द साऊथ ईस्ट, म्हणजे आता ते पूर्ण साऊथ ईस्टमध्ये स्प्रेड झालेलं आहे. आणि हे काही नेटिव्ह प्लांट नाही आहे पण, आणि याची कोणत्याही प्रकारची फूड व्हॅल्यू नाही आहे, पण नंतर प्लांटमध्ये त्या सीड मटेरियल सोबत आल्यामुळे ते त्या पर्टिक्युलर याच्यामध्ये ग्रो झालं. आणि ते ग्रो झाल्याच्यानंतर ते वाईल्ड फायर जे काय आहे वाईल्ड लाईफला कॉज करतं किंवा वाईल्ड फायर पण त्याच्यामुळे होतो. वाईल्ड लाईफ अँड इन्क्रीज द थ्रेट टू वाईल्ड फायर, म्हणजे यांनी ह्या कोगॉन जे काही ग्रास आहे हे यांनी वाईल्ड लाईफला हार्मफुल असं वाईल्ड लाईफला हार्म होतो आहे. आणि हे फास्ट ग्रो होतं आहे, नेटिव्ह ग्रासपेक्षा हे फास्ट ग्रो होतं आहे. त्याच्यामुळे तिथला जो काही प्रदेश आहे तो वाईल्ड लाईफमुळं हॉटर झालेला आहे किंवा तिथला जो रिजन हॉट झालेला आहे, म्हणजे हे इकोसिस्टीमला हार्म करते. ह्याला आपण अशा ज्या काही स्पेसीज असतात त्याला आपण इन्व्हेजिव्ह स्पेसीज म्हणतो. त्याच्यामुळे अशा स्पेसीजमुळे जे काही इफेक्ट होतो त्याला आपण बायोलॉजिकल इन्व्हेजन म्हणतो. मेनली बायोलॉजिकल इन्व्हेजन आर मेजर फोर्स ऑफ change affecting many dimensions of life on earth. In today's lecture we have to see types of interaction. In this we study predation, herbivory, parasitism, allelopathy, biological invasion. Regarding to this, if you have any question please ask. Thank you.